तो उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत, त्यांचं एकच अजेंडा आहे पक्ष फोडणं. ते आपापल्या मंत्रालयातली कामं करतायत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मिन्नतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत. गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो, त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे या लायकीचे. खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. पुढलं काय सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्त्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे, जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जिथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. त्यात सगळं आलं ना. नाही, पण राऊत साहेब, त्यात फडणवीस असं म्हणतात